हिंदुस्तान हिंदुस्तान हम मुल्क बचाने निकले हैं, आओ हमारे साथ चलो, मजदूर बचाने निकले हैं, आओ हमारे साथ चलो, हम मुल्क बचाने निकले हैं। आओ हमारे साथ चलो। कि हुकूमत ये कानून पास करके हमें क्या करना चाहती है, इसलिए लोगों हमें इस कानून को समझने की जरूरत है। हिंदुस्तान के मुसलमानों, तुमसे चीख कर कह रहा हूँ कि ये कानून जो है हिंदुस्तान की बका को खत्म करने का कानून है। अब भी न समझोगे हिंदुस्तान के मुसलमानों, तुम्हारी दास्तान तक नहीं रहेगी हिंदुस्तान के दास्तानों में। ये बात याद रख लेने की जरूरत है। और ये आज कानून के खिलाफ हमें लड़ना होगा, हमें उठना होगा। मेरे भाइयों, जो कौम उसी कौम की हुकूक और उसी कौम की हुकूक को छीना जाता है, आजादी को छीना जाता है, जो ख्वाबे खरगोश के मजे ले रही है, अगर अब भी हम लोग नहीं समझेंगे तो हमारा नाम और निशान मिटा दिया जाएगा। इसलिए हमें लड़ाई दूर और देर तक लड़नी है, चाहे हमें जिंदगी के किसी भी मरहले से गुजरना पड़े, चाहे हम कफन सर पर बांध कर भी अगर हम लड़ना पड़े तो लड़ने के लिए तैयार होना चाहिए। जैसा कि मौलाना ने कहा कि हम अगर जेल भरो आंदोलन भी अगर करने की जरूरत पड़ी तो हम जेल भरो आंदोलन भी करने के लिए तैयार होना पड़ेगा। और जो लोग हमें मिटाने की बात कर रहे हैं, हमारी शरीयत को मिटाने की बात कर रहे हैं, मेरे भाइयों, हमारे नजदीक हमारे मजहब के अंदर दुनिया की हर चीज बदली जा सकती है, लेकिन शरीयत के किसी मसले को नहीं बदला जा सकता। ये हमारा ईमान है, ये हमारा मजहब है। इसलिए जो लोग हमें मिटाना चाहते हैं, मैं उनसे ये बात तुम्हारे जरिए से पहुंचाना चाहता हूं कि यूनान और मिस्र रूमा सब मिट गए जहां से, यूनान और मिस्र रूमा सब मिट गए जहां से। अब तक मगर है बाकी नामो निशा हमारा, अब तक मगर है बाकी नामो निशा हमारा। इसलिए मेरे भाइयों, हमें कोई मिटा नहीं सकता। जब तक मुसलमान इस धरती पर रहेगा कयामत नहीं आ सकती। इसलिए हमें जो है ये लड़ाई जो है दूर और देर तक लड़नी है। इसलिए जो मेरे भाइयों, हमें इस लड़ाई के लिए हर वक्त हर तरीके से, चाहे कफन बांध कर क्यों न हो, अपनी जिंदगी को खत्म करने के लिए क्यों न हो, हमें इस लड़ाई को लड़ने के लिए तैयार रहने की जरूरत है। खुदा की कसम, मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड के तहत जो है हमें कानून की लड़ाई लड़नी होगी, अमन और शांति के साथ इस कानून को और इस कानून के खिलाफ हमें लड़ाई आगे जारी रखनी होगी। इसलिए लोगों, हमें ख्वाबे खरगोश से होश में आना चाहिए। इसलिए हमें हुकूमत के मंशा को समझने की आज जरूरत है। इसलिए मैं चंद बातों पर अपनी बात को खत्म करना चाहता हूँ। ಆಲ್ ಇಂಡಿಯಾ ಮುಸ್ಲಿಂ ಪರ್ಸನಲ್ ಲಾ ಬೋರ್ಡ್ ವತಿಯಿಂದ ತಬಕವಿ ಬನಟ್ಟಿ ತಾಲೂಕಿನೊಳಗೆ ವಕಫ್ ಹಟಾವ್ ಅಮನ್ ಲಾ ಒದಗಿಸಿ ಒಂದು ಪ್ರೋಗ್ರಾಮನ್ನು ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿದ್ದೇವೆ. ಅದರ ಸದರಾದಂಥ ಬನಟ್ಟಿ ಅಂಜುಮನ್ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದಂಥ ಬುಡಾನ್ ಜಮಾದಾರ್ ಅವರೇ, ಜಮಿಯತಿ ಉಲ್ಮಾ ಹಿಂದ್ ಸದರ್ ಮೌಲಾನಾ ಮೊಹಸಿನ್ ಅವರೇ, हाफिज आबिद साहब और रामपुर के अंजुमन चेयरमैन शकील साहब और सेक्रेटरी सद्दाम कुर्बू साहब, खसूस से आइब खान साहब, सारे के भाइयों को अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू। देरता रबकवी बनट्टी सारे हमारे भाइयों को अस्सलाम वालेकुम, जय भीम। उद्देश्य ಏನಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ವಕ್ಫ್ ಅಮೆಂಡ್ಮೆಂಟ್ ಬಿಲ್ 2024 ಈ ಕಾನೂನನ್ನ ಎನ್ಡಿಎ ಸರ್ಕಾರ, ಬಿಜೆಪಿ ಸರ್ಕಾರ ಈ ಕಾನೂನನ್ನ ಜಾರಿ ಮಾಡಿದ್ದಾಗಿದೆ. ಯಾಕಂತಂದ್ರೆ ಇದು ಸಂವಿಧಾನದ ವಿರೋಧಿ ಕಾನೂನು. ಆರ್ಟಿಕಲ್ 25 ಮತ್ತು 26 ಈ ದೇಶಕ್ಕೆ
ಈ ದೇಶದಲ್ಲಿ ಮುಸಲ್ಮಾನ್ ನಾವು ಯಾವುದು ಹಕ್ಕಿಲ್ಲದೆ ಇಲ್ಲಿ ಜೀವನ ಮಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ. ನಮ್ಮ ಹಕ್ಕು ಈ ದೇಶಕ್ಕೆ ಬಹಳಷ್ಟಿವೆ. ನಾವು ನೋಡ್ತಾನೆ ಇದ್ದೀವಿ 2014ರಿಂದ ಇದೇನು ಕೋಮುವಾದಿ ಸರ್ಕಾರ ಈ ದೇಶದಲ್ಲಿ ಕಾಲಿಟ್ಟಿದೆ, ಒಂದಾಗಣ ಒಂದು ಇಸ್ಲಾಂ ಹುಕುಮನ್ನ ಕಸಿತಾ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ನೋಡಿ, ಈ ದೇಶಕ್ಕೆ ಸ್ವತಂತ್ರ ಸಿಗ್ಬೇಕಾದ್ರೆ ನಮ್ಮ ಪೂರ್ವಜರು, ನಮ್ಮ ಹಿರಿಯರು, ಬೇಕಾದ್ರೆ ನಾನು ಅವ್ರಿಗೆ ಹೇಳ್ತೇನೆ, ಇಂಡಿಯಾ ಗೇಟಲ್ಲಿ ಹೋಗಿ ನೋಡಿ ಬನ್ನಿ. 60,000 ಈ ದೇಶದಲ್ಲಿ ಹುತಾತ್ಮರಾದಂತ ಲಿಸ್ಟು ಈ ಭಾರತದಲ್ಲಿ ಯಾವ್ದಾರಿತ್ತು ಅಂತಂದ್ರೆ ಅದೇ ಮುಸಲ್ಮಾನರಿದೆ. ಈ ವಕ್ಫ್ ಆಸ್ತಿಯಲ್ಲಿ ಸಿರ್ಫ್ ಮಸ್ಜಿದ್ ಮದರ್ಸ ಅಷ್ಟೇ ಇಲ್ಲ, ಆ ಹುತಾತ್ಮರ ಶವನು ಈ ದೇಶದ ಮಣ್ಣಲ್ಲಿ ಕೂಡಿದೆ ಬಂಧುಗಳೇ. ಇವತ್ತು ಈ ಸರ್ಕಾರ ಈ ಆಸ್ತಿಯನ್ನು ಕಸಲಿಕ್ಕೆ ಹೊಂಟಿದೆ. ಈ ದೇಶಕ್ಕಾಗಿ ಸ್ವತಂತ್ರಕ್ಕಾಗಿ ಹೋರಾಟದ ವೀರರ ಒಂದು ಶವವನ್ನು ಕಸಲಿಕ್ಕೆ ಹೊಂಟಿದೆ ಇವತ್ತಿನ ಈ ಸರ್ಕಾರ. ಯಾಕಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಈ ಸರ್ಕಾರ ಈ ವಕ್ಫ್ ಅಮೆಂಡ್ಮೆಂಟ್ ಬಿಲ್ ಆಗೋಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆ ಆದ್ರೂ ಕೂಡ ನಮ್ದೊಂದು ಹಕ್ಕಿತ್ತು, ಟ್ರಿಪಲ್ ತಲಾಕ್. ಇದನ್ನ ಯಾರು ತಗೊಂಡ್ ಬಂದಿದ್ದೀರಿ? ಇದನ್ನ ಮೋದಿ ಸರ್ಕಾರನ? ಇಲ್ಲ ಮೇರಾ ಭಾಯಿಯೋ, ಜಿಬ್ರೈಲ್ ಅಲೈಹಿಸ್ಸಲಾಂ ಅಲ್ಲಾಹ್ ಕಿ ನಬಿ ಜಮಾನದೊಳಗೆ ತಂದು ಕೊಟ್ಟಂತ ಒಂದು ಫರಜ್ ಇದು. ಇವತ್ತು ಅದು ನಮ್ಮ ಕೈಯಿಂದ ಹೋಗ್ತಾ ಇದೆ. ಆಜಾನ್ ಏನಿದು ಆರ್ಟಿಕಲ್ 25 ಆಜಾನ್, ನನ್ನ ಧರ್ಮ ಪ್ರಚಾರವನ್ನು ನಾನು ಮಾಡಲೇಬೇಕು, ನನ್ನ ಹಕ್ಕು. ಈ ಹಕ್ಕನ್ನ ಕಸಿದುಕೊಳ್ಳುವ ಅಧಿಕಾರ ಯಾವ ಮಗನಿಗೂ ಇಲ್ಲ, ಯಾವ ಅಪ್ಪನಿಗೂ ಇಲ್ಲ. ಇದು ಯಾಕಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಹಿಜಾಬ್ ಅಂದ್ರೆ ಏನು? ಇದು ನಮ್ಮ ಹಕ್ಕು. ಇದನ್ನಾದ್ರೂ ಕೂಡ ಹುಜೂರ್ ಅಲೈಹಿಸ್ಸಲಾಂ ಜಿಬ್ರೈಲ್ ಅಲೈಹಿಸ್ಸಲಾಂ ಅವ್ರೇನಿದ್ರು ಹುಜೂರ್ ಅಲೈಹಿಸ್ಸಲಾಂ ಕೈ ತಂದು ಕೊಟ್ರು. ಈ ದೇಶಕ್ಕೆ ನಾವು ಹಿರಿಯರು ಒಂದು ಹಕ್ಕನ್ನು ಬಿಟ್ಟು ಕೊಟ್ರಿಕ್ಕಿಲ್ಲ. ಶಹಾದತ್ ಆದ್ರು 60,000 ಮಂದಿ ಶಹಾದತ್ ಆದ್ರೂ ಕರೆ ಒಂದು ಅವ್ರ ಹಕ್ಕನ್ನು ಬಿಟ್ಟು ಕೊಟ್ರಿಕ್ಕಿಲ್ಲ. ಇವತ್ತು ನಾವು ಹಿಂದೂಸ್ತಾನದಲ್ಲಿ 20 ಕೋಟಿ ಇದೀವಿ. ಎಷ್ಟು? 25 ಕೋಟಿ ನಾವು ಇದೀವಿ. ಆದ್ರೂ ನಮ್ಮ ಮುಂದೆ ಆಜಾನ್ ಹೋಯ್ತು, ಹಿಜಾಬ್ ಹೋಯ್ತು, ತ್ರಿಬಲ್ ತಲಾಕ್ ಹೋಯ್ತು, ಇವತ್ತಿಗೆ ವಕ್ಫ್ ಆಸ್ತಿಗೆ ಬಂದು ನಿಂತಿದೆ. ಮುಸಲ್ಮಾನೋ हालात आते हैं कभी टेरते नहीं, हालात आते हैं कभी टेरते नहीं. बातिल कितनी ताकतवर हो, हक उसके सामने झुकते नहीं. बातिल कितनी ताकतवर हो, हक उसके सामने झुकते नहीं. अगर हिस्ट्री उठा कर देखे हक के सामने बातिल झुक कर रहेगा इंशाअल्लाह. बोलकर मेरा बात को खत्म करता हूँ. अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन.